देखा विवेक तव सुमिवळ, तोची शुंडाश दंड सरळ, जेथ परमानंद केवळ महासुखाचा. देखा विवेक तव सुविमळ, देखा विवेक तव सुविमळ, तोची शुंडा दंड सरळ, जेथ परमानंद केवळ महासुखाचा. ज्या गणेशांच्या ठिकाणी केवळ महासुखाचा परमानंद आहे, तेव्हा तेथे अतिनिर्मळ निरामय अशा आत्म्याचाच जो निश्चय असतो तोच विवेक. सरळ सोंडेचा सोड पहा. गणपतीची सोंडेचं वर्णन. काय गणपतीची सोंड? गणपतीची सोंड काय? आपल्याला एकच माहिती आहे, हत्तीचं मुंडकं आणलं आणि लावलं. अटल बिहारी वाजपेयींनी, पंडित दीनदयाळ उपाध्याय वारले, जनसंघाचे अध्यक्ष. सगळे लोक शोकाकुल होते की भारताचा एक फार मोठा अर्थशास्त्रज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय वारले. त्यांच्यानंतर कोण? 40,000 लोक काहीतरी जमले होते उत्तर हिंदुस्थानात एका ठिकाणी. सगळेजण शोकाकुल अवस्थेत होते. अटलजी उठून उभा राहिले. आडवाणींना डिक्लेअर केलं अध्यक्ष म्हणून. त्यावेळेस आडवाणी जास्त प्रसिद्ध नव्हते, लालकृष्ण आडवाणी. आणि मी ते भाषण पेपरमध्ये ऐकलं. उठल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, कोणाला शंका होती पंडित दीनदयाळजीचं स्थान घेतील का, तर त्यांनी भाषणात असं सांगितलं, अरे हम ओ माता पार्वती के पुत्र है, जिसका एक सर कट गया तो दूसरा लाके बिठा दिया. म्हणजे आम्ही ते गणेश आहोत, माता पार्वतीचे पुत्र. एक मुंडकं आमचं गेलं तर काय झालं, दुसरं आणून बसवलंय. और ये लाल नहीं दुसरे दीन दयाल है. काय टाळ्या वाजल्या होत्या. लालकृष्ण आडवाणी, ये खाली लाल नहीं ये दूसरे दीन दयाल है. माँ की गोद खाली हुई है, माँ की कोख खाली नहीं हुई. त्यांचं सेंटेन्स होतं. ठीक आहे, गोदीमधला दीनदयाल गेला असेल, पण कोखमधला आहे ना. एकापेक्षा एक भारतमाता नवरात्रांची निर्मिती करते. म्हणून गणेशांचं ही जी सोंड आहे, हे काय? हा विवेक आहे. आता विवेक ज्यावेळेस आपण शब्द वापरतो, हा शब्दाची घसरण खूप झाली. ह्या शब्दांची घसरण खूप झालेली. सगळ्या धर्मशास्त्रांमध्ये विवेकाचा अर्थ, विवेक शब्द वापरलाय पण चुकलाय. जैन, बौद्ध, वैदिक सर्व धर्मामध्ये विवेक शब्द आहे, वैराग्य शब्द आहे, विरक्ती शब्द आहे. अर्थ मात्र घेताना सगळे चुकले. शब्दार्थ घेतला, विवेकाचा अर्थ डिक्शनरी वजा घेतला. विवेक म्हणजे चांगला विचार, सुविचार. आपण म्हणतो अहो विवेक ठेवून बोला, म्हणजे रिलेव्हंट बोला असा अर्थ झाला. विचार करून बोला एवढाच अर्थ आम्ही घेतला. विवेकाचा, वैराग्याचाही तसाच अर्थ घेतला. संसार सोडणं म्हणजे वैराग्य, म्हणून साधूच्या हिंदुस्थानात जास्त झाले. त्याचा अर्थच वेगळे झाले. वैराग्याचा ॲक्च्युली अनुभव काय? वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं, असे अर्थ घेतले. तर विवेकाचा अर्थ इथे असा आहे, गणपतीची सरळ सोंड. देखा विवेक तव सुविमळ. सुविमळ शब्दात विवेकाचं डेफिनेशन आलंय. परमानंदामध्येही डेफिनेशन आलंय आणि महासुखामध्ये. म्हणजे विवेक उत्पन्न झाला तर परमानंद झाला पाहिजे. परमानंद म्हणजे साधा आनंद नाही.
परमानंद. परम म्हणजे परमेश्वराची अनुभूती आल्यानंतर होणारा आनंद. शिरा, पुरी, पुरणपोळी, रसगुल्ले खाऊन आनंद नाही, पिक्चर पाहून आनंद नाही, परमानंद. आणि महासुख म्हणजे साधं सुख नाही, विषयापासूनच्या सुख नाही. व्यक्तीपासून मिळणारं सुख, विषयापासून मिळणारं सुख हे सुख नाही. आणि कशातून निघतं? बुद्धी निर्मळ झाली पाहिजे तर विवेकाचं प्रगटीकरण होतं. बुद्धी निर्मळ झाली पाहिजे हा शब्द येतो. बुद्धी निर्मळ, बुद्धी निर्मळ म्हणजे काय? बुद्धी निर्मळ कधी होते? आरसा स्वच्छ नसेल तर काय होतं? तोंड दिसतं का आपलं? नाही. आणि बुद्धी निर्मळ करायची म्हणजे का करायची? बुद्धीच्या नंतर काय? आत्मा आहे. यो बुद्धे परतस्ता, बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. तर बुद्धी निर्मळ करायची म्हणजे कशाचं, कोणाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे? आत्म्याचं. बुद्धीचा आईना साफ करा. बस, परमार्थ सोपा आहे बरं का. बुद्धीचा आईना साफ करायचा आहे. आत्मदर्शन होतं, कारण आत्मा समोरच आहे एक. आणि अशा बुद्धीमध्ये ज्या वेळेस आत्म्याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष रूपाने प्रगटतं, आत्म्याची चेतन शक्ती पूर्ण रूपाने राहते आणि किलमिष बुद्धीमधले राग, द्वेष, क्रोध, मद, मोह, मत्सर, अस्मिता हे सगळे संपलेले म्हणजे काच साफ झाला, आईना साफ झाला. आणि असं प्रतिबिंब दिसल्यानंतर विचार उठणार नाही, कारण विचाराच्या लहरी ह्या बुद्धीमध्ये साफ असल्यानंतर उठत नाही. मग काय होतं? आईना कसा असतो? साफ आहे, आत्म्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. मग काय झालं? आत्मदर्शन. मग ज्ञान कशाचं झालं? आत्म्याचं. त्याला म्हणतात आत्मज्ञान. आणि ज्या बुद्धीमध्ये विचाराचं चक्र चालतं, विचार चालतात, ज्या बुद्धीमध्ये विचार चालतात त्या ठिकाणी विषय असतो म्हणजे आत्मा नसतो. म्हणून विषयांचा विचार करणारी बुद्धी म्हणजे काय झाली? विषयी बुद्धी झाली, विचारी बुद्धी झाली, एवढंच म्हणा. आणि आत्मदर्शन केल्यानंतर आत्म्याचं ज्ञान झालं, आत्मदर्शन झालं, त्याला विवेक म्हणतात. ज्या बुद्धीला आत्मदर्शन झाल्यानंतर हा आत्मा आहे, हा परमात्मा आहे, ही जाणीव होते, नव्हे अनुभूती होते, त्या बुद्धीला विवेक म्हणतात. म्हणजे विवेक आणि विचार हा फरक आहे. आणि अध्यात्मामध्ये ज्यावेळेस विवेक शब्द वापरण्यात येईल आणि ह्या विवेकामधून इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होतो. अध्यात्मांक आणि भावनांक. भक्तीमध्ये इमोशनल कोशंट वाढतो आणि समाधीमधून स्पिरिच्युअल कोशंट वाढतो, अध्यात्मांक. आणि अशा रीतीने बुद्धीमध्ये ज्यावेळेस इमोशनल कोशंट वाढतो त्याला विवेक म्हणतात. निस्ती बुद्धी शार्प बुद्धी झाली, IQ इंटेलिजंट कोशंट. इंटेलिजंट कोशंटमध्ये फक्त बुद्धीची शक्ती, विश्वास आणि केंद्रीकरण एवढंच असतं. मनाचं स्ट्रॉंगनेस किंवा मनाचं केंद्रीकरण करण्याची शक्ती. आणि इमोशनल कोशंट आणि हे वाढवायचं असेल तर विवेक जन्म घ्यावा लागतो, आत्मदर्शन जरुरी आहे. त्याला कुंडलिनी जागरणानंतरच हे शक्य आहे. म्हणजे विवेक कुंडलिनी जागरणानंतर समाधीबोध अवस्थेतनं
आत्मदर्शन झाल्यानंतर गाढ विवेक निर्माण होतो. मग ही म्हणजे गणपतीची सोंड आहे, विवेक. आणि तो शुद्ध पाहिजे. त्याच वेळेस बुद्धीचा आयना शुद्ध असेल तर विवेक जन्म घेतो. आणि विवेक जन्म घेतल्यानंतर आत्मदर्शन होतं, त्यावेळेस परमानंद महासुख मिळतं. आत्मानंद, परमानंद, महासुख. देखा विवेक तव सुमिळ, तोची शुंडा दंड सरळ, जेत परमानंद केवळ महासुखाचा. ज्या गणेशांच्या ठिकाणी केवळ महासुखाचा परमानंद आहे. आणि महासुख होण्याकरता विवेक जागृत पाहिजे, विषय विसरलेलं पाहिजे, आत्मानुभूती आलेली पाहिजे, त्याला विवेक म्हणतात. आणि तोच गणपतीची सोंड आहे, तीच. तरी संवाद तोची दशन, जो समता शुभ्रवर्ण, देव उन्मेष सूक्ष्मेक्षण विघ्ननाशक. तसेच त्या समअव्यय आत्म्याविषयी गुरु शिष्यांचा किंवा ज्ञानयोगी संतांचा आपसात होणारा जो अनुभवी संवाद, तोच समता दर्शक शुभ्रवर्णी दात होय. त्या विघ्ननाशक देवाचे बारीक डोळे अतींद्रिय ज्ञान सूचक आहेत. लक्षात घ्या. तरी संवाद तोची दशन, दुसरा दात लांब आहे ना, आणि पांढरा शुभ्र आहे गणपतीचा. त्याचं वर्णन केलंय म्हणजे संपूर्ण गणपती ज्ञानेश्वरीमध्ये येणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी जी व्याख्या ज्या ज्या इंद्रियांची केली, त्याचं अनुभवाचं स्पष्टीकरण, अनुभव, त्याचा अनुभवांचा विकास, विस्तारीकरण, निवेदन, ती शक्ती ज्ञानेश्वरीत येणार आहे. संपूर्ण गणेश उतरणार आहे. तो शुभ्रवर्णी दात काय? त्या समअव्यय आत्म्याविषयी गुरु शिष्यांचा किंवा ज्ञानयोगी संतांचा आपसात होणारा जो अनुभवी संवाद, तो समता दर्शक शुभ्रवर्णी दात होय. वाचून अनुभव नाही घ्यायचा आहे वेदांताचा. ज्ञानेश्वरी वाचून अनुभव घ्यायचा नाही. एक महाराज शिकवतोय बाकी ऐकतायत, एक मास्तर शिकवतोय तुम्ही ऐकतायत, असं नाही आहे. प्रवचनातून नाही, अनुभवातून गुरु शिष्यांचा आत्म अनुभवाविषयीचा संवाद व्हावा, हे लक्षात घ्या. शब्दांचा संवाद नाही. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलंय, आत्मानुभव जाणावे ते ज्ञान, गतीचे ते ज्ञान, विज्ञान ते आत्म्याचा अनुभव येणं, याला ज्ञान म्हटलंय. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुरुनी अनुभव घ्यावा, त्यांच्या गुरुकडून साधना करावी, अनुभव घ्यावा. अनुभव घेतल्यानंतर शिष्याला द्यावा, शिष्याने अनुभव घ्यावा, त्या विवेकाचा घ्यावा, आत्मदर्शनाचा घ्यावा. आणि दोघांनी अनुभव घेतल्यानंतर संवाद करावा शुद्ध भावनेतनं. शुभ्र शब्द आहे, वादविवाद नाही. तुमचा देव, एक दोघं भेटले. ख्रिश्चन माणूस धर्मप्रचार करीत होता. ख्रिश्चन माणूस धर्मप्रचार करीत होता. हिंदू धर्माचा माणूस भेटला. त्यांनी सांगितलं, तुमचा देव नदीत टाकलं तर बुडून जाईल. म्हणजे मूर्ती घेतली त्यांनी. तुमचा देव असा आहे, नदीत टाकलं तर बुडून जाईल. आणि यांचा कागदाचा देव येशू ख्रिस्त, ते म्हणजे तुमचा देव अग्नीत टाकला तर जळून जाईल. असा संवाद नाही, असा वादिवादही नाही. तुमचं श्रेष्ठ की आमचं श्रेष्ठ. गुरु शिष्यांचा संवाद जो होतो ना, अनुभवांचा हा. गुरुजी, तुम्हाला जे अनुभव आले, ज्ञानेश्वरांना जे आले, ज्ञानेश्वरी जी लिहिले, हे सगळे अनुभव मलाही आलेले आहेत. किती छान दिसतं. शेखरचा आणि माझा
संवाद चालला होता अनुभव आलेले असताना, की कसा अनुभव येतो, कसे तुषार हे होतात, कशी थंडी वाजते, कशी आतून गरमी होते. अरे मला हे ते AC मध्ये बसल्यासारखं झालंय. असे दोघांच्या अनुभवांचा आमचा आपसात संवाद चाललाय ना, मी अनुभव ते घेतोय. तो हा भाग आहे. दोन शिष्यांनी आपल्या अनुभवाचा संवाद करावा. आपल्याकडे काय नाटकं करतात म्हणून आपण थोडे बंद केले. तुम्ही म्हणले तर मी काही दिवसांना जरूर सुरू करेल. त्यांनी सांगितलेला मलाही अनुभव आला. एखाद्या वेळेस ते खोटं ठरू शकतं. प्रत्येकाचे अनुभव स्वतंत्र असतात, कदाचित सारखेही असतील, पण कळालं पाहिजे. पण एखाद्या वेळेस जळतात. वा वा, तुम्हाला फारच अनुभव आले नाही का? जळवपणा येऊ नये म्हणून आपण अनुभव मालिका बंद केली सांगणं. संवाद व्हावा सुखांचा, एवढं खरं आहे. त्या अव्यय आत्म्याविषयी गुरु शिष्यांचा किंवा ज्ञानयोगी संतांचा आपसात होणारा जो अनुभवी संवाद, तो समतादर्शक शुभ्रवर्णी दात होय. एक सुफी संत आले कबीरांकडे. त्यांचे शिष्य होते, यांचेही शिष्य होते. दोघांना वाटलं मज्जा येईल, म्हणले वादविवाद झडेल. दोघांनी एक दुसऱ्याचं दर्शन घेतलं, एक दुसऱ्याच्या समोर पाठ ठेवलं, आणि जे एक दुसऱ्याकडे पाहतायत, डोळे झाकतायत, रडतायत, कोणीच कोणाला बोललं नाही. आता हे कंटाळले ना. यांना वाटलं वादविवाद झडेल, मज्जा येईल, कोणते गुरु श्रेष्ठ जनतेत सांगता येईल, आपले गुरु श्रेष्ठ. त्याला वाटलं आपले गुरु श्रेष्ठ, आणि बोललेच नाही. आणि सकाळी दोघं उठले आणि चालायला लागले. नमस्ते घातला. ते म्हणजे हे काय संवाद झाला? ते म्हणजे त्यांनी ओळखलं, आम्ही ओळखलं. अनुभूती सारखी होती, अनुभव सारखा होता, शब्दातीत होता. दोघांनी आम्ही ओळखलं, विषय संपला. तो शुभ्रवर्णी दात आहे. दोन संतांचा अनुभव समतादर्शक सारखा अनुभव, त्याचा संवाद, वादविवाद नाही. त्याला गणेशांची आणि ज्ञानेश्वरीमध्ये अनुभव त्या धर्तीचे असले पाहिजे सांगण्यातले, असा दुसरा भाव आहे. तो गणपतीचा दुसरा दात आहे.